Hello everyone, welcome back to my channel and you are watching the Mangesh Devkar class. आजच्या क्लासमध्ये आपण 12 मॅथ्स PYQs 2024. तर फर्स्ट MCQ आहे द ड्युअल ऑफ स्टेटमेंट T or in bracket P or Q is. ड्युअल स्टेटमेंट लिहायचं आहे. हा क्वेश्चन आहे मॅथ्स 1 मधील मॅथमॅटिकल लॉजिक फर्स्ट चॅप्टर मधील क्वेश्चन आहे. तर ड्युअल म्हणजे गिवन जे स्टेटमेंट आहे त्याचं ड्युअल कसं बनवायचं त्याची थोडीशी थिअरी इथे लिहिलेली आहे. तर आपल्याला जस्ट रिप्लेस टी बाय सी अँड दिस सिम्बॉल इज अँड बाय ऑर. हे अँड असेल तर ऑर ने रिप्लेस करायचं, ऑर असेल तर अँड ने रिप्लेस करायचं. टी असेल तर सी ने आणि सी असेल स्टेटमेंट मध्ये तर टी ने रिप्लेस करायचं. इथे टी काय आहे तर टॉटॉलॉजी आणि सी आहे कॉन्ट्रडिक्शन. तर गिवन जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये टी आपल्याला दिले आहे तर टी आपण सी ने रिप्लेस करणार आहोत. सो टी जर आपण सी ने रिप्लेस केला, ऑर आहे तो अँड ने रिप्लेस करायचा आहे इन ब्रॅकेट पी ॲज इट इज, ऑर आहे तो अँड ने रिप्लेस करायचा आहे क्यू ॲज इट इज. तर हे आपलं आन्सर आहे सी अँड इन ब्रॅकेट पी अँड क्यू. तर ऑप्शन मध्ये आपल्याला कुठे दिसतंय बघूया. ऑप्शन बी बघा, सी अँड इन ब्रॅकेट पी अँड क्यू. सो ऑप्शन बी इज करेक्ट. लेट्स सी नेक्स्ट MCQ. MCQ number 2 is the principal solution of the equation cos theta equal to 1/2. ऑप्शन आहेत पाय बाय 6, 5 पाय बाय 6, पाय बाय 3, 5 पाय बाय 3, पाय बाय 6, 7 पाय बाय 6, पाय बाय 3, 2 पाय बाय 3. तर प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय ते आपण इन शॉर्ट बघूया. हा आहे मॅथ्स 1 चा MCQ. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स चॅप्टर मधील आहे. अ सोल्युशन अल्फा ऑफ अ ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड अ प्रिन्सिपल सोल्युशन इफ 0 इज लेस इक्वल अल्फा इज लेस दॅन 2 पाय. त्याला प्रिन्सिपल सोल्युशन कधी म्हणायचंय जर तो 0 to 2 पाय मध्ये असेल आणि 0 इन्क्लुडेड आहे बट 2 पाय इन्क्लुडेड नाहीये, 2 पाय पेक्षा लेस पाहिजे. ओके, तर कॉस थिटा इक्वल टू 1/2 आपल्याला माहिती आहे. कॉस कोणत्या अँगलला 1/2 येतो तर 60 म्हणजे पाय बाय 3. पाय आपण काय लिहितो, पाय हा 180 आपण ट्रीट करतो. सो कॉस पाय बाय 3 इज 1/2. 180 upon 3 it is 60 degree. So cos of pi by 3 is 1/2. One angle is pi by 3. 60 lies between 0 to 2 pi. आपल्याला अजून एक अँगल फाइंड करायचा आहे. त्याच्यासाठी इथे आपल्याला अलाइड अँगल 11 चे वापरायचे आहेत. सो कॉसचा एक फॉर्म्युला आहे कॉस ऑफ 2 पाय मायनस थीटा इक्वल टू कॉस थीटा. इथे जो थीटा येणार आहे तो थीटा इथे येणार आहे. पॉझिटिव्ह मधला हा फॉर्म्युला आहे. याच्याने कसं आपल्याला 0 to 2 पाय मधला अँगल भेटतोय तो बघूया. तर इथे कॉस थीटा हा पॉझिटिव्हचा फॉर्म्युला घेतलेला आहे बिकॉज प्लस 1/2 आहे राईट साइडला. त्याच्यामुळे कॉस ऑफ 2 पाय मायनस थीटा इक्वल टू कॉस थीटा. बाकीचे जे फॉर्म्युलाज आहेत तिथे निगेटिव्ह अँगल येतो. सो आपण हा फॉर्म्युला यूज करतोय. सो कॉस ऑफ 2 पाय मायनस सेम थीटा जो प्रिव्हियस आपल्याला भेटलाय फर्स्ट तो थीटा आपण यूज करतो पाय बाय 3 इक्वल टू कॉस पाय बाय 3. सेम थीटा आहे इथे, जो थीटा आहे फॉर्म्युला मध्ये तोच आन्सर मध्ये राईट साइडला आहे. सो पाय बाय 3 इथे पण येणार आहे आणि इथे पण येणार आहे, जो की आपला आन्सर आहे पाय बाय कॉस पाय बाय 3 इज 1/2. पण याच्यातून या फॉर्म्युला मधून आपल्याला अजून एक अँगल भेटतो जो की प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये येतो. सो कॉस ऑफ हे जर ब्रॅकेट सोडवलं तर 3 2 जार 6 पाय मायनस 1 पाय इट इज 5 पाय बाय 3. सो कॉस पाय बाय 3 ला पण 1/2 आन्सर येतो आणि 5 पाय बाय 3 ला पण 1/2 आन्सर येतो. असे खूप सारे अँगल्स आहेत पण आपल्याला पाहिजे 0 to 2 पाय मधले. सो 0 to 2 पाय मध्ये दोन अँगल्स आलेत. एक आहे पाय बाय 3 आणि दुसरा आहे 5 पाय बाय 3. 5 पाय बाय 3 इज लेस दॅन 2 पाय. 2 पाय मधून आपण समथिंग सबट्रॅक्ट करतोय म्हणजे ऑब्विसली तो 2 पाय पेक्षा छोटा आहे आणि 0 पेक्षा मोठा आहे. ओके, सो 2 अँगल्स आपल्याला भेटलेत पाय बाय 3 अँड 5 पाय बाय 3. सो आन्सर इज, लेट्स चेक द ऑप्शन्स, पाय बाय 3 अँड 5 पाय बाय 3. ऑप्शन बी इज करेक्ट. लेट्स सी नेक्स्ट MCQ. नाउ क्वेश्चन नंबर 3 इज if alpha, beta, gamma are direction angles of a line and alpha is 60 degree, beta is 45 degree, then find gamma.
Options are 30 degree or 90 degree, 45 degree or 60 degree, 90 degree or 130 degree, 60 degree or 120 degree. हा क्वेश्चन आहे मॅथ्स 1 मधून वेक्टर्स चॅप्टर मधील आणि आपल्याला डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्स मधले एक रिलेशन व्हेरी फेमस आहे cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1 हे यूज करून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर cos स्क्वेअर अल्फा इज गिवन cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1 means cos square this can be written as cos 60 bracket square plus cos 45 bracket square plus cos square gamma equal to 1. cos 60 माहिती है 1/2 bracket square plus cos 45 1/√2 bracket square plus cos square gamma equal to 1. हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे स्टेप बाय स्टेप. So it is 1/4 plus 1/2 √2 चा स्क्वेअर 2 येतो प्लस cos स्क्वेअर gamma equal to 1. Let's add this 2 plus 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन है सॉल्व करूया. 6/4 2s are 8 plus cos स्क्वेअर gamma equal to 1. Then cos स्क्वेअर gamma equal to 1 minus 6/8 that is again by cross multiplication 8 minus 6 2/8 जे की येता है 1/4 2 1s are 2 2 4s are 8. So cos square gamma is equal to 1/4. So cos gamma is plus or minus 1/2. cos gamma हा प्लस 1/2 असू शकतो किंवा मायनस 1/2 असू शकतो बिकॉज 1/2 चा स्क्वेअर पण 1/4 येतो आणि मायनस 1/2 चा स्क्वेअर पण 1/4 येतो. तर इथून आपल्याला दोन अँगल्स फाइंड करायचे आहेत. एक अँगल माहिती आहे आपल्याला cos π/3 cos 60 हा 1/2 येतो. सो cos π/3 इज 1/2 आणि आपल्याला अजून एक अँगल पाहिजे. आता निगेटिव्ह मध्ये पाहिजे फॉर्म्युला. आपल्याकडे cos चे आन्सर निगेटिव्ह येणारे दोन फॉर्म्युला आहेत. cos ऑफ पाय प्लस थीटा इक्वल टू मायनस cos थीटा अँड cos ऑफ पाय मायनस थीटा इक्वल टू मायनस cos थीटा. तर यातला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे ते आपण ऑप्शन वरून चेक करणार आहोत. ऑप्शन मध्ये बघा 60 और 120 डिग्री आहे. जर आपण फर्स्ट फॉर्म्युला वापरला तर काय आन्सर येतंय बघूया. आता थीटा काय आहे आपला π/3. एक जो अँगल भेटतो तो आपण थीटा यूज करणार आहोत. सो cos ऑफ पाय प्लस π/3 इक्वल टू मायनस cos ऑफ π/3. सो मायनस cos π/3 इज 1/2. सो इथे मायनस 1/2 आन्सर येणार आहे. हे आपण मायनस 1/2 साठी बघतोय. ही केस आपली झालेली आहे π/3 ची. प्लस 1/2 ची केस झालेली आहे. ओके तर इथे जर अँगलची सम केली 3π प्लस पाय 4π/3 π/3 60 आहे. त्याला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर 240 येतं जे की ऑप्शन मध्ये कुठेच नाहीये 240. सो आपण काय करणार आहोत cos ऑफ पाय मायनस थीटा इक्वल टू मायनस cos थीटा हा जो फॉर्म्युला आहे तो वापरूया. सो cos ऑफ पाय मायनस π/3 इक्वल टू मायनस cos π/3 विच इज मायनस 1/2. मायनस ऍज इट इज राहतं आणि cos π/3 हा 1/2 आहे म्हणजे आन्सर मायनस 1/2. पण कोणत्या अँगलला आलं ते तर cos ऑफ 3π मायनस पाय इट इज 2π/3. π/3 आहे 60 इंटू 2 केलं की 120 येतं म्हणजे 60 आणि 120 हे आन्सर आहे. तर कुठला आन्सर येईल 60 और 120. ऑप्शन डी इज करेक्ट. लेट्स सी नेक्स्ट MCQ. MCQ number 4 is the perpendicular distance of the plane r bar into 3i cap plus 4j cap plus 12k cap equal to 78 from the origin is. ऑप्शन्स आहेत 4 5 6 8. तर हा पण क्वेश्चन मॅथ्स 1 मधील आहे. लाईन अँड प्लेन या चॅप्टर मधील नॉर्मल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ प्लेन. द इक्वेशन ऑफ प्लेन ॲट डिस्टन्स p युनिट from the origin and to which unit vector n cap is normal is r bar into n cap equal to p.
इथे एन कॅप जो आहे तो युनिट वेक्टर आहे आणि गिवन क्वेश्चन मध्ये आपण बघू शकतो हा जो वेक्टर आहे तो युनिट वेक्टर नाहीये, ते आपण कॅल्क्युलेट करूया. युनिट वेक्टर कसा चेक करायचा, तर त्याचा मॅग्निट्यूड चा फॉर्म्युला यूज करू. मॅग्निट्यूड जर 1 असेल तर तो युनिट वेक्टर आहे, नसेल तर तो आपल्याला युनिट वेक्टर करायचा आहे आणि मग आपल्याला डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स भेटणार आहे. तर हा जो वेक्टर आहे एन बार 3 i कॅप प्लस 4 j कॅप प्लस 12 k कॅप याचा आपण मॅग्निट्यूड फाइंड करूया. मॅग्निट्यूड ऑफ दिस एन बार इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 12 square. So square root of 9 plus 16 plus 144 12 square. So sum is 169. So magnitude is 13. इथे आपण मॅग्निट्यूड बघतो त्यामुळे प्लस 13 घ्यायचा आहे. सो हा युनिट वेक्टर नाहीये, तर याला युनिट वेक्टर जर करायचा असेल तर वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायला लागतं, मग तो वेक्टर युनिट वेक्टर बनून जातो. सो लेफ्ट साइडला आपल्याला एन कॅप तयार करण्यासाठी युनिट वेक्टर तयार करण्यासाठी 13 ने डिवाइड करायचं आहे, मग तो नॉर्मल फॉर्म मध्ये युनिट वेक्टर मध्ये येणार आहे. सो 13 ला लेफ्ट साइडने डिवाइड केलं की आपल्याला आर बार इंटू युनिट वेक्टर भेटणार आहे आणि राइट साइडला 78 अपॉन 13 दॅट इज 6. 13 6 जार 78. तर हा फॉर्म आपल्याला भेटणार आहे नॉर्मल फॉर्म आणि मग त्याच्यातलं युनिट डिस्टन्स जे आहे पी युनिट्स ते येत आहे 6. सो ऑप्शन सी इज करेक्ट. लेट्स सी नेक्स्ट एमसीक्यू. MCQ number 5 is the slope of the tangent to the curve x equal to sin theta, y equal to cos 2 theta at theta equal to pi by 6 is. Options आहेत -2 root 3, -2 upon root 3, -2 and -1 upon 2. Now x is a function of theta आणि y सुद्धा function of theta आहे. तर हा आहे मॅथ्स 2 चा MCQ. डिफरेंशिएशन चॅप्टर वरील आहे. डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स वरील हा आहे. तर y आणि x दोन्ही पण थीटाचे फंक्शन्स आहेत. तर dy बाय dx आपल्याला फाइंड करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला असा येतो dy बाय d थीटा अपॉन dx बाय d थीटा. तर आपण dy बाय d थीटा अँड dx बाय d थीटा हे फाइंड करूया, मग लगेच आपल्याला dy बाय dx मिळून जाईल. सो फर्स्ट dx बाय d थीटा means derivative of sin theta with respect to theta. Sin चा derivative cos and dy by d theta equal to cos चा derivative minus sin 2 theta into 2 theta चा अगेन derivative. चेन रूल वापरणार आहोत आपण. सो 2 theta चा with respect to theta is 2. Now dy by dx equal to dy by d theta to the numerator means -2 sin 2 theta -2 sin 2 theta upon dx by d theta आला आहे cos theta. ओके, नाउ sin 2 theta चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, सो तो यूज करूया बाय मॅथ्स 1. sin 2 theta means 2 sin theta into cos theta upon cos theta. cos theta कॅन्सल होऊ शकतो. सो आन्सर आहे -4 2 into 2 4 आणि हे मायनस साइन -4 sin theta. बट आपल्याला फाइंड करायचं आहे ऍट थीटा इक्वल टू पाय बाय 6. सो थीटा इक्वल टू पाय बाय 6 ठेवूया. सो dy बाय dx ऍट थीटा इक्वल टू पाय बाय 6 इक्वल टू -4 sin pi by 6. Pi by 6 means sin 30 degree. Sin 30 असतो 1 upon 2. So 2 1s are 2, 2 2s are 4. Final answer is -2. So option C is correct. Let's see next MCQ. MCQ number 6 is if integration -pi by 4 to plus pi by 4 x cube
sin raised to 4x dx equal to k, then k is equal to, options are 1, 2, 4 and 0. हा आहे मॅथ्स 2 चा क्वेश्चन, डेफिनाइट इंटिग्रेशन चॅप्टर वरील आहे. अँड वी नो दॅट फ्रॉम दॅट चॅप्टर इंटिग्रेशन मायनस a to a f of x dx is 0 if f of x is odd. ओके, फंक्शन इज ऑड. फंक्शन कधी ऑड असतं ते पण आपण लिहिलेलं आहे इथे. f of x is odd if f of minus x is equal to minus f of x. तर फंक्शन ऑड कधी असतं जर f of minus x equal to minus f of x हे आलं तर इथे आपण फंक्शन बघूया. या टाइप मध्ये गिवन क्वेश्चन आहे, सेम नंबर आहे -a to a सेम आहे बघा, इथे a आहे π/4 -π/4 to π/4. तर इथे फंक्शन आहे f of x equal to x cube sin raised to 4x. आता आपण हे ऑड आहे का हे चेक करूया. तर x च्या जागी -x रिप्लेस करायचा आहे. सो f of -x equal to x will be replaced by -x bracket cube and this can be written as sin of -x bracket raised to 4. Sin raised to 4x can be written as like this, sin of -x bracket raised to 4. x जस्ट आपण -x ने रिप्लेस केला आहे आणि पॉवर ब्रॅकेटला दिली आहे. ओके, नाउ -x ब्रॅकेट क्यूब आहे निगेटिव्हचा, सो क्यूब निगेटिव्ह येणार आहे -x क्यूब इनटू साइन ऑफ minus theta is minus sin theta, here minus sin x bracket raised to 4. बट इव्हन पॉवर असल्यामुळे निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह, पहिल्या दोन निगेटिव्हचं प्लस येणार आहे आणि लास्ट 2 निगेटिव्हचं पण प्लस आन्सर येणार आहे. 4 टाइम्स इव्हन पॉवर आहे, सो हे जे मायनस साइन आहे ते प्लस होणार आहे. सो फायनल आन्सर असणार आहे -x क्यूब इंटू या ब्रॅकेटचा आन्सर आहे sin x raised to 4. सेम आपण असं लिहू शकतो -x क्यूब इंटू साइन रेस टू 4x, कारण फंक्शन तुम्हाला दिसायला पाहिजे त्यामुळे हे आपण परत त्याच ओरिजिनल भाषेत लिहिलेलं आहे. तर हे आहे मायनस साइन देऊन टाकलं. तर राहिले काय x क्यूब इंटू साइन रेस टू 4x, हेच आहे का f ऑफ x. बघा x क्यूब इंटू साइन रेस टू 4x, मायनस साइन सेपरेट केलं आपण आणि f ऑफ x परत आपल्याला भेटतोय. सो f ऑफ -x हे आपल्याला काय भेटलंय -f ऑफ x. f ऑफ -x इक्वल टू -f ऑफ x, म्हणजे गिवन फंक्शन ऑड आहे आणि या फॉर्मॅट मध्ये पण आहे, सो त्याचं इंटिग्रेशनचा आन्सर 0 येतं. सो ऑप्शन डी इज करेक्ट. लेट्स सी नेक्स्ट MCQ. MCQ number 7 is the integrating factor of linear differential equation x into dy by dx plus 2y equal to x square log x is. ऑप्शन आहे x 1/x, x square 1/x square. हा क्वेश्चन आहे मॅथ्स 2 मधील डिफरन्शियल इक्वेशन चॅप्टर मधील. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो, तर dy by dx प्लस p of x y is equal to q of x. आणि त्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला आहे e raised to इंटिग्रेशन ऑफ p of x dx. तर ओरिजिनल जो क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला तो या फॉर्मॅट मध्ये फर्स्ट आपल्याला करून घ्यायचा आहे आणि मग इंटिग्रेटिंग फॅक्टर आपण इझिली फाइंड करू शकतो. सो dy by dx ला इथे x मल्टिप्लाय आलाय, सो वी नीड टू डिवाइड बोथ साइड्स बाय x. त्याच्यामुळे हा x रिमूव्ह होणार आहे. तर इथे जर लेफ्ट साइडला डिवाइड केलं तर दोघांना x ने डिवाइड होतं, म्हणजे x गायब होणार आहे इथून. सो dy by dx प्लस या टर्मला x ने डिवाइड होणार आहे, सो आपण असं लिहू शकतो 2/x इंटू y इज इक्वल टू राईट साइडला सुद्धा x ने डिवाइड होणार आहे, सो x स्क्वेअर मधील एक x जाईल आणि एकच x राहील, x log x. तर हा फॉर्मॅट आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेला आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या. सो dy by dx प्लस 2/xy इक्वल टू x log x. आता आपण कम्पेअर करू शकतो y चा जो पण कोएफिशियंट असतो त्याच्याबरोबर रिमेनिंग पार्ट ऑफ फंक्शन ऑफ x तो आहे p of x. सो कंपेअरिंग दिस टू आपल्याला p of x काय भेटणार आहे इथून, p of x इक्वल टू 2/x. y बरोबर जो पण पार्ट आहे रिमेनिंग पार्ट तो p of x आहे. आता इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला यूज करूया. e raised to इंटिग्रेशन ऑफ p of x किती आहे 2/x dx. आता इंटिग्रेशनचे रूल वापरायचे, तिथे कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घेऊ शकतो आपण. सो e raised to 2 इंटिग्रेशन ऑफ 1/x
dx. ओके, आता 1/x चं इंटिग्रेशन काय असतं? log x. सो e raised to 2 log x. लॉगचा रूल याच्यात वापरायचा आहे. n log m अशा फॉर्मॅट मध्ये आहे, तर हा n x च्या रेस टू ला जाऊ शकतो. लावायचा आहे आपल्याला e raised to log x ब्रॅकेट x स्क्वेअर. ओके, आता या लॉगचा बेस e आहे आणि इथे पण e आहे. तर असा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की जर इथे e असेल आणि त्याचा वरती बेस पण e असेल तर डायरेक्ट आन्सर येतं f ऑफ x, जे की x स्क्वेअर आहे इथे. सो ह्याचा आन्सर येतं x स्क्वेअर. सो ऑप्शन C इज द करेक्ट आन्सर. लेट्स सी नेक्स्ट MCQ. And the last MCQ number 8. If the mean and variance of a binomial distribution are 18 and 12 respectively, then find n. Options are 36, 54, 18 and 27. तर हा आहे मॅथ्स 2 चा क्वेश्चन. बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन या चॅप्टर वरील मीनचा फॉर्म्युला आहे NP आणि व्हेरियन्सचा आहे NPQ. इथे n म्हणजे काय आहे तर नंबर ऑफ बर्नौली ट्रायल्स, P म्हणजे आहे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, Q आहे प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर आणि P आणि Q मधलं रिलेशन आहे P प्लस Q इक्वल टू 1. तर विथ दिस इन्फॉर्मेशन आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर NP इज गिवन, मीन दिलेला आहे 18 आणि व्हेरियन्स दॅट इज NPQ दिलेला आहे 12. आता NP ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती आपण इथे सबस्टिट्यूट करू शकतो. NP आहे 18 इंटू Q इक्वल टू 12. इथून आपल्याला Q ची व्हॅल्यू भेटेल. सो Q इक्वल टू 12 अपॉन 18. रिड्यूस करूया 6 च्या टेबलने. 6 2 जार 12, 6 3 जार 18. सो 2 अपॉन 3. Q आला आहे 2 अपॉन 3. आपल्याला n ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे त्यासाठी P ची व्हॅल्यू पाहिजे. तर या फॉर्म्युला मधून आपण P ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. P इक्वल टू 1 मायनस Q. सो 1 मायनस Q ची व्हॅल्यू आहे 2/3. So by cross multiplication 3 1 are 3, 3 minus 2 is 1 upon 3. So P ची व्हॅल्यू आहे 1 upon 3. So आता या फॉर्म्युला मध्ये n इक्वल टू 18 upon P. P ची व्हॅल्यू 1/3 सबस्टिट्यूट करूया. 18 upon 1/3 याचा रेसिप्रोकल करायचा आहे. डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर्स टाइप आहे. 18 into 3/1. So 18 3s are 54. Answer आहे B. Thank you. I hope you enjoyed this video with previous year MCQs. I will try to post more videos. If you like this concept MCQs, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. Thank you.